नमस्कार, टॉप दीपाली चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कॉर्न कसे तळून घ्यायचे आहे, कसे फ्राय करायचे आहे ते बघणार आहोत. त्यासाठी मी पाव किलो ओले कॉर्न घेतले आहे किंवा त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत मक्याचे पाव किलो. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ, एक चमचा चण्याच्या डाळीचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हळद हे सर्व एकत्र करून याला कॉर्न लावून घेतलेला आहे पूर्ण. आता हे आपण तळणार आहोत किंवा फ्राय करणार आहोत. याला मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. तर एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता हे कॉर्न आपण तळून घेणार आहोत. ते व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे, खरपूसपणे होऊन द्यायचं आहे. व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे. तर आपण लाल करून घेतलेलं आहे. थोडंसं लाल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं खरपूस बनवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट ऍड केलेला आहे त्याला. त्यानंतर एक लिंबाचा रस घेतलेला आहे, त्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याला सर्व बाजूनी लावून घेतलेला आहे लिंबाचा रस. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही त्यात लिंबाचा रस टाकायचा नाही. तसंच ज्वारीचं पीठ आणि चण्याचं पीठ एकत्र करून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे लाल झालेलं आहे, हे आपण काढून घेणार आहोत एका चाळणीमध्ये. आता हे सर्व आपण व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. राहिलेले कॉर्न आहे ते आपण तळून घेणार आहोत. तर आपण कॉर्न तळण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. त्यासाठी मी पाव किलो कॉर्न घेतले आहे, एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा चण्याचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही त्यात ऍड करायचा नाहीये लिंबाचा रस. तर हे सर्व मिश्रण मी एकत्र कॉर्न लावून घेतलेलं आहे. नंतर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तळून घेतलेलं आहे.
तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनून झाला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि टॉप दीपाली चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.